जे प्रमुख पदाधिकारी राज्यातून एकत्र आलेले होते त्यांच्याबरोबर चर्चा झाली. सर्व जिल्हा प्रमुखांचं पदाधिकाऱ्यांचं मत जाणून घेतलं आणि सध्या निवडणूकचे 2 टप्पे पूर्ण झालेले आहेत. आणखी 3 टप्पे बाकी आहेत आणि सध्याचं राज्यातलं वातावरण पाहता शिवसंग्रामनी असा निर्णय केलेला आहे की येत्या लोकसभा होईपर्यंत, लोकसभेची निवडणूक पूर्ण होईपर्यंत आपण राज्यामध्ये शिवसंग्राम म्हणून तटस्थतेची भूमिका घ्यायची, तटस्थ राहायचं, कोणत्याच पक्षाच्या समर्थनार्थ भूमिका घ्यायची नाही, असा निर्णय या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये झालेला आहे. उशीर झाला असं वाटतं तुम्हाला? आणखी 2 टप्पे आता होऊन गेलेले आहेत. सुरुवातीपासून शिवसंग्राम संघटना ही माहितीच्या प्रचारामध्ये उतरलेली होती, काही तसंच आता हे 2 टप्पे झाल्यानंतरच तुम्हाला तटस्थ राहावं असं का वाटतं? काही तुम्ही याच्या बाबतीमध्ये मगाशीच प्रदेशाध्यक्षांनी आपल्या निवेदनामध्ये स्पष्ट केलेलं आहे. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना संबोधित करण्यासाठी खूप उशीर झाला, त्याच्याबद्दल मनापासून माफी चाहते. आपण म्हणालात त्याप्रमाणे उशीर झालेला नाही आहे, कारण आम्ही या बाबतीमध्ये भूमिका यापूर्वी देखील स्पष्ट केलेली होती की बीड लोकसभेच्या अनुषंगाने निर्णय झाल्यानंतरच या बाबतीमध्ये शिवसंग्रामची राज्यस्तरावरची भूमिका स्पष्ट करता येऊ शकेल आणि बीड विधानसभेचा हा 4था टप्पा असल्यामुळे ही गोष्ट होणं स्वाभाविक होतं. आता तुम्ही महायुतीचा भाग जरी नसला तरी तुमची पुढची भूमिका काय असणार? विधानसभेचा तो तयारी करणार आहात पक्ष म्हणून? लोकसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर मात्र आम्ही पुन्हा राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊ आणि विधानसभेच्या निवडणुकीची निश्चितपणे तयारी केली जाईल. शिवसंग्राम विधानसभेच्या 12 जागा लढवणार आहोत हे गेल्या बैठकीमध्येच आम्ही जाहीर केलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने जी काही रणनीती आखावी लागेल, स्वतंत्रपणे ती लढत असताना त्याच्यामध्ये ज्या पक्षांची मदत घ्यावी लागेल त्या पक्षांची मदत घेऊ किंवा ज्यांच्याबरोबर अलायन्स करावं लागेल त्यांच्याबरोबर पुन्हा अलायन्स करायचा आम्ही प्रयत्न करू. तुम्ही आता महायुतीत आहे की नाही? महायुतीत आहे की नाही? तटस्थतेची भूमिका घेतलेली आहे. तसं कळवलंय महायुतीच्या नेत्यांना वगैरे तुम्ही? आता आपल्या माध्यमातून जाहीरपणे सांगतोय ना. अगोदर चर्चा वगैरे झाली नाहीत का? अगोदर चर्चा वगैरे झाल्यात का तुमच्या महायुतीसोबत वगैरे? निवडणूक प्रक्रिया सुरू व्हायच्या अगोदर आमच्या चर्चा होतच होत्या. काय मागितलं होतं जागा तुम्ही महायुतीकडे? नाही, त्यावेळेला मागितल्या नव्हत्या आणि त्याच्या बाबतीतलं निवेदन ताईंनी मागच्या प्रेसमध्ये दिलेलं आहे. पण तुमची नाराजी आहे का महायुतीबद्दल? कारण की सुरुवातीला तुम्ही महायुतीसोबत होता, नंतर मध्यंतरी काही शरद पवार यांच्या भेटीच्या चर्चा सुद्धा झालेल्या होत्या, परत त्या देवेंद्र फडणवीस यांना भेटला. या सगळ्याच्या दरम्यान तुमचं समाधान झालं नाही म्हणून तुम्ही आता तटस्थ भूमिका घेताय. याच्या बाबतीमध्ये कसं असतं, राजकारणामध्ये अनुषंगिक भूमिका असतात, त्यामुळे नाराजीचा किंवा नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये राजकारणाला महत्व असतं आणि आमची भूमिका ही योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचीच होती. काही तुम्ही बीड लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. याच्या बाबतीमध्ये यापूर्वीच्या संबोधनामध्ये देखील स्पष्ट केलेलं होतं की मुळामध्ये बीड लोकसभा लढवावी अशी ही जनतेतून आलेली ती मागणी होती आणि त्याच्यानंतर मग आमच्या संघटना पातळीवरती हा विचार झालेला होता. पवार साहेबांसोबत चर्चाही झाली होती तुमची, तर काय झाल्यानंतर या बाबतीमध्ये यापूर्वी आपलं पुरेसं बोलून देखील झालेलं आहे. तुम्ही आता म्हणला की जनतेची मागणी होती. होय, जनतेची मागणी असताना मग तुम्ही जनतेचा सन्मान का केला? जनतेचा सन्मान करण्याच्या अनुषंगानेच बीडमध्ये जी मी दुसरी प्रेस घेतलेली होती की मी उमेदवारी करणार नाही किंवा लोकसभा लढवणार नाही, हा जो निर्णय जाहीर केला त्या बाबतीत मी तपशिलाने बोलले होते की जनतेच्या निर्णयाचा आदर करण्याचा ठरवूनच आमच्या पक्षाच्या वतीने पुढे लढता येऊ शकतं का हे पाहण्यासाठी जी पूर्ण म्हणजे 11 विधानसभा मतदारसंघाची चाचपणी आहे, निवडणूक लढविण्याच्या अनुषंगाने ज्या काही अनुषंगिक बाबी असतात त्या सगळ्या बाबींची सखोल तपासणी केल्यानंतरच या निर्णयाप्रत आले की जनतेची जरी मागणी असेल, जनतेच्या हिताचा आदर करण्यासाठीच, परत एकदा मी रिपीट करते की जनतेच्या हिताचा आदर करण्यासाठीच या 11 विधानसभा मतदारसंघामध्ये सखोल पाहणी करून अनेकांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतलेला आहे. ताई, तुम्ही आता म्हणताय तटस्थ राहणार, एकदा पूर्ण तुमची आजच्या बैठकीचं ब्रीफ जी भूमिका झाली किंवा जी चर्चा झाली ती तुम्ही एकदा क्लिअर करा
आणि विधानसभेबाबतचंही क्लिअर करा जे शिंदेंनी सांगितलं. प्रदेशाध्यक्षांनी मगाशीच आपल्या पुढे क्लिअर केलेलं आहे की राज्य कार्यकारिणीच्या बैठकी पश्चात लोकसभा 2024च्या निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसंग्रामने सध्या तटस्थ राहण्याचा निर्णय केलेला आहे आणि लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर शिवसंग्राम आपल्या विधानसभेच्या भूमिकेची मांडणी परत एकदा नव्याने करणार आहे. परंतु प्रदेशाध्यक्ष शिंदे साहेबांनी हे ठामपणे सांगितलेलं आहे की शिवसंग्राम विधानसभेची निवडणूक लढवणार आहे आणि त्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी त्या वेळी कराव्या लागतील त्या करण्याचे आमच्या पुढे पर्याय खुले आहेत. पण कारण बाहेर पडले असं जाहीर करणार का तुम्ही? प्रदेशाध्यक्ष साहेबांनी मगाशी सांगितले की आपल्या माध्यमातून हा निर्णय जाहीर केलेला आहे. नाही, तटस्थ आणि बाहेर पडणार दोन शब्दाचे अर्थ वेगवेगळे. नेमकी काय तुमची महायुतीतून बाहेर पडलं तुम्ही ऑफिशियली डिक्लेरेशन करता? कोणत्याही राजकीय पक्षाला आम्ही मदत करणार नाही याचा अर्थ जो असतो तोच अर्थ. पण सर तुम्ही महायुतीत होता त्यामुळे कोणत्याही पक्षाला तुम्ही मदत करत नसला तरी पण महायुती सोबत होता आतापर्यंत, त्यामुळे आता महायुती सोबत असणार की त्यांच्यातून बाहेर पडला असा तो भूतकाळ होता. आताची आजची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. म्हणजे आता तुम्ही कोणासोबतही नाही. महायुतीत होतात हा भूतकाळ होता असं म्हणताय तुम्ही, म्हणजे आता महायुतीच्या बाहेर आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं अर्थ तसं नाही ऐका ना, स्पष्टता तुम्ही जर स्पष्टपणे सांगितलं, तुम्ही स्पष्ट आम्ही महायुतीतून बाहेर पडतो एक वाक्य भूमिका स्पष्ट होईल एवढंच म्हणलंय, बाकी काय कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल. कन्फ्युजन होतं. नाही, कन्फ्युजन नाही. आजच्या कार्यकारिणीमध्ये काय झालं हे मी आपल्या समोर स्पष्ट केलं. आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये शिवसंग्रामने ठरवलेलं आहे की कुठल्याही राजकीय पक्षाला समर्थन द्यायचं नाही, तटस्थ भूमिका घ्यायची. एवढंच आमच्या बाजूने आपल्याला निवेदन आहे. काय कारण ठरलंय तटस्थ राहण्यासाठी म्हणून? नाही, हे कारण आपल्या समोर सांगायची काही आम्हाला जरूरत वाटत नाही. दोन्हीकडनं काय काय प्रस्ताव होते तुम्हाला महायुती आणि पवारांकडनं? कुठल्याही प्रस्तावाच्या बाबतीमध्ये चर्चा केली जाणार नाही हे ताईंनी मागच्या प्रेसमध्ये सांगितलं. ह्या सगळ्या भूमिकांमुळे तुम्ही राज ठाकरेंच्या पावलावरच पाऊल टाकतात तुम्ही एका अर्थामध्ये म्हणतात. फक्त त्यांनी आता ते तिकडे गेले त्यांच्यासोबत. पण कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे ना, नेमकं करायचं काय? शेवटी कार्यकर्ता हा पक्षाकरता काम करतो. निवडणुकीत त्याला कुठेतरी पद मिळेल, कुठेतरी काहीतरी उमेदवारी मिळेल, त्या आशेने ते तुमच्यासोबत हे मागे उभारलेले सगळे लोक आहेत. शेवटी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे पक्षाची सगळी कार्यकर्त्यांशी चर्चा करून ही लोकसभेची निवडणूक आहे, ही देशाच्या पातळीवरती निवडणूक आहे. याच्यामध्ये आम्ही कुणीही इलेक्शन लढवत नाही. कार्यकर्त्यांची विचारविनिमय करूनच हा निर्णय घेतला. उद्या फडणवीसांनी बोलवलं किंवा पवारांनी बोलवलं तर जाणार? निवडणूक झाल्याच्या नंतर भेटीला नक्की जाऊ. बरं, मग नाही, निवडणुकीच्या पूर्वी नाही. महायुती किंवा मवियाच्या लोकांना तुम्ही मतदान करणार नाही. मग आता जे सगळे तुमचे सोबतचे लोक आहेत मग ते नोटाला मतदान करतील का मतदान करणारच नाही? असं म्हटलेलं नाहीये साहेबांनी. त्यांनी काय सांगितले की आमची भूमिका तटस्थ कशी असेल की कुठल्याही पक्षाला पाठिंबा असणार नाही. पाठिंबा देणे आणि मतदान हे दोन्ही बाबी एकदम भिन्न आहेत ना. मग याचा अर्थ कार्यकर्ते आपापल्या लेवलला निर्णय घ्यायला ऑब्व्हियसली त्यांना तेवढं तर मोकळी काय असं त्यांनी जिल्हा पातळीवर निर्णय घ्यायचा काय घ्यायचा असं अजिबात होत नाही. कुठल्याही पक्षामध्ये किंवा संघटनेमध्ये वैयक्तिक भूमिका कुणीही घेत नसतं. मगाशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांशी चर्चा करून त्यांच्या सहमतीने हा निर्णय घेतलेला आहे. पाठिंबा देणे आणि वैयक्तिक मतदान करणे या दोन्ही बाबी निरळ्या आहेत. संघटनेचं नुकसान होईल असं नाही वाटत या भूमिकेमुळे? मुळात आम्ही लोकसभा निवडणूक लढतच नाही आहोत. लढत जर असतो तर ह्या बाबीचा कदाचित आम्ही वेगळ्या परिमाणामध्ये विचार केला असता. लोकसभा निवडणूक जेव्हा आम्ही लढत नाही आहोत तेव्हा संघटनेचं आणि पक्षाचं हित विचारात घेऊनच हा निर्णय घेतलेला. महाविकास आघाडी किंवा तुम्ही महायुतीला मदत करत नाही अशा वेळी ते तुम्हाला पुन्हा विधानसभेला जर तुम्ही मदत मागितली तर मदत करतील का, जर तुम्ही आत्ताच त्यांना मदत करणार नसाल दोन्ही बाजूंना? या जर तर असं काही म्हणजे सध्या अर्थ नसतो. तर ह्या सगळ्या भूमिका परिस्थिती सापेक्ष असतात. त्यामुळे त्यावेळेस जी परिस्थिती असेल त्याप्रमाणे ते ठरेल ना. विधानसभेच्या वेळेला वेगळा निर्णय असू शकतो. आम्ही मगाशी साहेबांनी सांगितलं की लोकसभा निवडणुका झाल्यानंतर परत एकदा विचार विनिमय करून एकंदरीत सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही आमची भूमिका ठरवणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.